एकदा केलेली चूक मी पुन्हा करणार नाही. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं. का अजून वेगळ्या भाषेत समजावून सांगू? केले तेवढे उपकार खूप केले. चांगले पांग फेडलेत तुम्ही. दादा या आपण तुला लागतेस. या आपण दादा निशी काय करू मी? कसा भेटू तुला? मला खरंच कळत नाही की मी नेमकं केलं काय ते. कोण आहे जो तुझी आणि माझी भेट करून देऊ शकतो? मला एक कळत नाही तुला का सारखं सारखं खेळायचंय. बाहेर हरलीस, इथे सुद्धा हरायचंय का तुला? या जन्मात तरी तुला शक्य आहे का मला हरवणं? ए शट अप. तू चीटिंग केलीस म्हणून तू जिंकला, नाही तर मी जिंकणार. अच्छा अच्छा, मी चिड काय? हो. अगं पंजा खेळताना एकतर हरायला आलीस की दोन दोन हात वापरतेस तू. ए निशी, हिला सांग पंजा खेळताना कोण दोन दोन हात वापरतं का? उगाच काय तर तुला खेळता येत नाही तर खेळते कशाला? एक्सक्यूज मी. हे बघ, तू मुलगा आहेस ना, मी मुलगी आहे. मी दोन्ही हँड्स यूज केले तरी काही प्रॉब्लेम नाही. याच्यावर मला काहीच बोलायचं नाही. अरे नाही 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 मला 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 काही बोलायचंच नाही याच्यावर. ग्रेट, बोलूच नको. नाही नाही, एक मिनिट थांब, मला बोलायचंय. हे बघ, माणूस एकदा हरायला आला ना की अशी काहीतरी घाणेरडी कारणं देतो. आणि निशी, इकडे 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 ये ना. काय काय बोलणार आहे? नाही आता बोलतो, तू ऐक. मला सांग, आमच्या दोघांमध्ये कोण चिडकाय? हीच आहे ना. माझं म्हणणंच ते, जमत नसेल तर खेळायचं कशाला? एक मिनिट. तू 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 जिंकावस ना म्हणून मी माझी पूर्ण स्ट्रेंथ यूजच नाही केली. अगं तुझ्यापेक्षा ना तो डुग्गू बरा. तो असं फालतू करणं देऊन ना उगा चिडत तरी नाही. एक्सक्यूज मी, तुम्हाला डुग्गूशी कम्पेअर करतोय? हा म्हणजे काय, डुग्गू बरा असं मी म्हटलं. श्रीनू, अरे डुग्गू लहान आहे, तू मोठा आहेस त्याच्यापेक्षा. निशी हे बघ प्लीज, हा तू आता तरी माझी बाजू घे. हा हा हा, जोक्स ऑन यू. कारण निशी चिडणाऱ्यांची बाजू कधीच घेत नाही, हो ना निशी? एक मिनिट थांब, तुला काय म्हणायचं? मी चिड काय? हो. आणि सी, तूच बोलला, मी काय नाही बोलले. तुला हरायचं नव्हतं ना माझ्या समोर, म्हणून तू मला हसवत होतास तिथे. नाहीतर मी हरणं पॉसिबलच नाहीये. अँड एवढंच वाटतं ना तुला मिस्टर श्रीनिवास, तर परत खेळून दाखव. चल, हिम्मत आहे? अरे पण हिम्मत काय प्रश्न अरे नाही. घाबरतो कशाला? कम्पीट कर ना माझ्याशी. मी का खेळू? पण मी ऑलरेडी जिंकलोय ना. बघितलं निशिक, बघितलं कसा घाबरला तो? कळला तर तुला कोण चिडत होतं? एक मिनिट, मी काही घाबरत विबरत नाही. तुला खेळायचं आहे ना, तू खेळ ये. हा, चल दाखव. निशी बस, तू तू आता रे. हा पण ह्यावेळेस फक्त खेळायचं नाही, हा ह्यावेळेस बेट पण लावायची. मग तुला लक्षात राहील की मी तुला हरवलंय. त्याची काही गरजच नाहीये, कारण मला माहितीये मीच जिंकणार आहे आणि निशीला सुद्धा माहितीये की मीच जिंकणार आहे. तर काय कशाला उगाच बेट वगैरे. ए ते बघू ना नंतर, आधी खेळ तर. अँड हो, जो हरेल तो एका पायावर लंगडी घालेल आणि विनिंग पार्टी जे सांगेल ते काम करावं लागेल. नाही नाही, ते लंगडीचं वगैरे उगाच नको. उगाच तुझे पाय वगैरे दुखले ना तर दादा मामा मला ओरडेल. उगाच कशाला ना. बघू ना आपण कोण हरतं आणि कोण लंगडी घालतं, कोणाचे पाय दुखतात ते. निशी, तू रेफरी ह्या गेम मध्ये. आता तू नीट बघ कोण फेअर गेम खेळतंय आणि कोण चिडतंय. चला मिस्टर श्रीनिवास, बी रेडी टू लूज. निशी, काउंट. 1 2 3.
ए पण श्रीनू तू असं कसं हरलास? नाही एक एक मिनिट, मी हरलो नाहीये, हिने मला तुला काय काय हा ठीक आहे, मी हरलो मी. सो सॅड. आता शिक्षा तर होणारच. ए नाही हं. तू जिंकलीस ना, तू बस झालं. हा उगाच कशाला, नको शिक्षा वगैरे. काय असं कसं? तो मला किती बोलला मगाशी, आज शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. हा ठीक आहे, चल बोल चल. मिस्टर श्रीनिवास, मी ना खूप दमले खेळून. माझ्यासाठी पाणी घेऊन ये जा. अरे पाणीच घेऊन यायचं ना, हे काय इथेच आहे. लंगडी घालायची. हा लंगडी घालत आणायचंय. ए काय हे ठीक आहे. हा ठीक आहे मग. श्रीनिवास काय आहे? सावकाश. ठीक आहे मॅडम, तुमचं पाणी. गुड बॉय. निशी भूक पण लागली आहे ना? श्रीनिवास जा काहीतरी खायला घेऊन ये ए, आता आमच्यासाठी. बस झालं. एक मिनिट झाला, बस झाले लाड. पाणी आणून दिलं ना, शिक्षा संपली. उगाच काहीतरी भूक लागली. ए असं नाही हा, शिक्षा म्हणजे शिक्षा. जा. जा. हा ठीक आहे, जातो. लंगडी. आई 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 प्लीज 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 माझा ऐक प्लीज. तुम्हाला हवी ती शिक्षा द्या, मी शिक्षा भोगायला तयार आहे, पण प्लीज प्लीज एकदा माझी आणि निशीची भेट घडवून आणा प्लीज. तुम्ही मला सांग, तिच्या नाराजीचं कारण काय हे जाणून घेतल्याशिवाय मी माझी बाजू मांडू तरी कशी? हेच मी दादांना सुद्धा सांगायचा प्रयत्न करत होतो, पण ते रागावलेत माझ्यावर. आई आई मान्य आहे, माझं चुकलं असेल माझं, पण तुम्हाला वाटतं तेवढं चुकीचं नाही वागलोय मी निशीसोबत. तुम्ही 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 मला तुमच्या मुलासारखं मानलत ना. विश्वास ठेवा माझ्यावर, मी निशीसोबत आजपर्यंत चुकीचं नाही वागलोय. माझं निशीवर आजही तेवढंच प्रेम आहे आणि यापुढे सुद्धा राहणार आहे. पण ती मला न सांगता अशी का निघून आली हे जाणून घेण्याचा हक्क नाहीये का माझा? हा प्लीज प्लीज, तुम्ही निशीच्या आई आहात. एकदा मला आणि निशीला भेटू द्या ना प्लीज 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 प्लीज. मला एकदा तिला भेटू द्या प्लीज. तू उठा दे. हे बघ, तू आधी शांत हो. खरं तर ओवी म्हणते ते बरोबर आहे. निशीलाच तुला भेटायचं नाही म्हणून आम्ही सगळे तिला भेटण्यापासून थांबवतोय. पण तू म्हणतोस ते पण बरोबर आहे. हे बघ, आज आम्ही निशीला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहोत, तेव्हा तू तिच्याशी बोल. तुला ती संधी मिळेल. थँक्यू थँक्यू. बघ, प्रयत्न कर. पण आता तू जा, कोणतरी बघायचं. देवा, फक्त एकदा मला आणि निशीला भेटू दे प्लीज. नीरज, तुझ्या डोळ्यात आजही मका ताच प्रेम दिसता आणि ताच प्रेम कायम टिकूक हवा म्हणून मी प्रयत्न करणारच आहे.
अगो उमा, माका सांगायचंच ना काहीतरी, मी पण केलंय असतंय. काय गो उमा, काय झालं आता? कसलो विचार करतस? लालीताई नीरजराव इले होते. काय ते कशा केले होते? काय हा काम त्यांचा? ते का निशिक भेटूचा होता. होय काय? मग त्यांका दरवाजातून हाकलून दिलास ना? नाही नसशील ना तर मका सांग, मी हाकलून देताय. नाही नाही असा कसा. लालीताई काही झालं तरी नीरजराव जावई आहेत. गो उमा, इतको चांगुलपणू बरो नाही गो. लालीताई मी त्याका काय सांगायचं तर सांगितलंय, पण मनाच्या कोपऱ्यात काहीतरी मका असा वाटतं की नीरजराव अजूनही निशीवर प्रेम करतात, म्हणून तर त्याच्या मागे धावत धावत इथपर्यंत येले ना. तसा काय असता तर ते निशिक भेटू केलेच नसते ना. नाही उमा, तू ना लय भोळी असस. नाटका असत ही आऊस आणि लेकाची, कळला काय? त्यांच्या नाटकांका ना तू फसू नकोस हा. चारूच्या नाटकात मी कशी फसलय बघितलंस ना? बघितलास ना किती घोळ झाला ता? विचारू माझं श्रीनू. अगो त्या चारूचा खोटा बाहेर आला नसता तर काय झालं असतं माझ्या श्रीनूचा? अगो आयुष्यभर ते का न आवडणाऱ्या पोरी सोबत अडकून पडूक लागला असता. आणि आता बघलास ना, त्याच्या लग्नाचं मुहूर्तच येत नाही, त्याचा लग्नच जमत नाही. माका ना कळतच नाही त्याचं काय होणार ता. तेव्हा कस त्याची काळजी. लालीताई श्रीनूची कसली काळजी असा? या बघा, ओवी माझी भाची हा, संध्याची लेक हा, परदेशातून शिकलेली हा. ह्या सगळ्या बाजूक ठेवा, पण आपलो श्रीनू तिच्यावर खूप प्रेम करता. आणि ओवी पण श्रीनूवर तेवढाच प्रेम करता. ह्याचा विचार करा ना. दोघांचो एकमेकांवर विश्वास असा. अगो पोरांका ना या प्रेम बिम काय कळत नाही हा. आणि हा सगळा काय खरा नसता. अगो ह्या सगळा खरा ना फक्त सिनेमात होता, खऱ्या आयुष्यात नाही होत. आणि प्रेमाचा म्हणशील ना तर निशीवर ही वेळ प्रेमामुळेच इली हा. बघतायस ना हा. अगो एकदा दुधान पोळलो आपण, आता ताक पण फुंकून पिऊक वया ना. लालीताई माका सांगा, ह्या एकच कारण हा ओवीक नकार देऊचा? आपण ना एक वेळ असा समजूया की ओवी चांगली मुलगी हा. हा तिचा आपल्या श्रीनूवर प्रेम हा, ती तेका समजून घेता. अगो पण एवढाच पुरेसा असता काय गो? नाही म्हणजे किती झाला तरी श्रीनू माझो एकूच तो एक लेख हा. त्याचा संसार फुलावा असं माका वाटणार ना. त्याच्या पोरांका मांडीवर खेळवावा असं वाटणार ना माका. हा गो माका आजी होऊची हौस भागवूची हा. बरा ता जाऊ दे, हा ता जाऊ दे, माझा सोड. तुम्ही सगळे म्हणतास ना, म्हणान मी या दोघांच्या लग्नाक होकार देईन. पण लग्न झाल्यानंतर श्रीनूक समजा वाटला की एक पोर व्हाया हा, तेव्हा त्या बिचाऱ्या ओवी किती वाईट वाटत. आपण श्रीनूक पोर देऊ शकत नाही म्हणान किती वाईट वाटत सांग मका. तेव्हा ही दोघं काय करतील? लालीताई ह्या लग्नाच्या गाठी आहेत, त्या ज्याच्या बरोबर बांधलेल्या असतात ती जुळू नये म्हणून किती जरी आपण प्रयत्न केलो ना तरी जोडली जातातच. तुमच्या समोर एक मोठा उदाहरण हा. मी अनपेक्षितपणे यांच्याशी लग्न करून ह्या घरात इलंय आणि ह्या तुमका सुद्धा माहिती हा. पण असा का झाला? कारण नशिबानच माझी आणि त्यांची गाठ बांधली होती.
संध्याने विजयरावांची लग्न करणं हे फक्त निमित्त होता. ललिताई, तुम्हीच सांगा, श्रीनूशी लग्न करण्यासाठी चारूने काय काय नाही केला, पण ती काय यश इला का? कारण श्रीनू आणि चारूची गाठ बांधलेलीच नाही. हे बघ, ह्या जा काही असला ना तरी माझी नातवंडांची हौस ओवी पूर्ण करू शकत नाही, ही गोष्ट मी तरी सोडू शकत नाही. हे बघ, हा माझा मुलगा इथेच नांदिवलीत आहे. याच्या पाठी तुला राहायचंय, ह्याच्यावर नजर ठेवत. आणि याने जर ह्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला तर या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही. मग त्यासाठी तू काही कर, पण काहीही झालं तरी ही दोघं भेटता कामा नये. आणि तू जे काही करशील यामुळे माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. आणि मला तू वेळच्या वेळी अपडेट करत राहशील. आणखीन एक, यात माझं नाव कुठेही येता कामा नये. आणि जर आलंच तर ते तू स्वतःवर घे. तुला सोडवेन मी आणि वर जास्तीचे पैसेही दे. काय करायचं आईचं मला कळत नाहीये. चारू एवढा मोठा धडा शिकून गेली, पण त्यातून ती काहीच शिकली नाही. अजूनही तिचा आपल्या प्रेमाला विरोध आहेच. का वागते ती असं? श्रीनिवास, लाली आत्यांचंही बरोबरच. मी आई होऊ शकणार नाहीये हे तर फॅक्ट आहे ना. अगं पण मूल आपल्याच रक्ताचा हवं हा हट्ट काय आहे? आपण मूल दत्तक सुद्धा घेऊ शकतो ना. हे बघा, ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे श्रीनिवास. आणि लाली आत्यांनी तुझी आई म्हणून तुझ्या संसारांची स्वप्न बघितली असतील, त्याही चुकीच्या नाही आहेत ना. ओवी, आपण विसरून जायचं का एकमेकांना? आपण कधीच लग्न करायचं नाही का? हे बघ श्रीनिवास, मी तुझ्यासारखा टोकाचा निगेटिव्ह विचार नाही करत आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मॉमने ना तिच्या प्रेमाचं एक नातं जोडण्यासाठी इथली सगळी नाती तोडली होती. पण ह्या डिसिजनमुळे ती आयुष्यभर रिग्रेट करत होती. इथली माणसं, इथलं कल्चर सगळं खूप मिस करत होती ती श्रीनिवास. एकटी असताना तर ह्या आठवणीत सतत रडायची. डॅडी खूप गिल्टी फील करत होते. मला ह्या सगळ्याचे रेफरन्सेस हे सगळं मला तेव्हा कळलं नाही, पण आता इथे आल्यावर सगळं कळतं. श्रीनिवास, आपण सुद्धा तीच चूक करायची का? आपल्या आनंदाने जर इतरांना दुःख होणार असेल तर आपण हॅपी राहू. ओवी, पण फक्त आई सोडली तर बाकीचे सगळे तयार आहेत ना आपल्या लग्नाला. श्रीनिवास, एक आई म्हणून लाली आत्याचा तुझ्यावर सगळ्यात जास्त हक्क आहे. And you know, निशी प्रेग्नंट आहे हे ती नीरजला का सांगत नाही? कारण हे जर तिने त्याला सांगितलं तर ती इथे का आली आहे हे पण सांगावं लागेल. आणि त्यामुळे नीरज आणि त्याच्या आईमध्ये परत वाद होते, जे तिला नकोय. श्रीनिवास, अरे निशी जर ह्या सिच्युएशन मध्ये मेघनांडीचा एवढा विचार करू शकते तर मग आपण लाली आत्यांचा विचार नको का करायला? आणि श्रीनिवास, आपण लग्न नाही केलं तर आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी होईल असं तर नाहीये ना.